तर लावणी लावून झाले आताच लावून आलेला आहे आणि आलेला आम्ही रानमेवा काढायला म्हणजेच कुड्याची भाजी, भारदाची भाजी, अळबी, चुड्या सगळे पुढे चालत आहेत. मी, दादा, आविष्कार आणि अनिकेत आहे. तर बघूया आम्हाला काय भेटतंय इकडे. अशा ठिकाणी चुड्याची भाजी, अळबी वगैरे भरपूर असतात. तर जाऊया आपण आतमध्ये आता याला. पाऊस खूप आलाय, पावसामुळे आम्ही थांबलेला आहे इथं थांबलो आणि आलोय बघा कुठं एकदम आम्ही आतमध्ये डीप एकदम रानात आलोय. वाट दिसते पण वरतून कोण येणार दिसणार पण नाही. तर पाऊस थांबलाय आणि आम्ही चाललोय आता. आपल्याला आतापर्यंत भेटलेली भाजी म्हणजे भारजय भेटले आणि कुड्याच्या ह्या कुड्याच्या शेंगा आहेत आणि भारदाची भाजी तुम्हाला दाखवली. हे बघा, ही भारदाची भाजी पानं. होय, चला इकडून नाही परत जायचं. चला जाऊया आपण आता. त्याची भाजी भेटली अगोदर पण भेटले आम्हाला. पहिलं काट लागला. ही भारताची भाजी दादा काढता. तर ही आहे भारताची भाजी, आताच काढली. जातोय आता इकडून. अशी वाकडी वाकडी झाली. सगळी आपली जमीन आहे. तर सगळी जेवढी दिसते तेवढी आपली जमीन आहे. तर आपल्या जमीन आलो आहे आपण. तर बघूया आम्हाला आता भरपूर म्हणजे अळबी आणि जास्त करून भोंबाड्या जिथं असतात. जशी बघा हे इथं भोंबाड आहे, तिथं असतात जास्त करून. आणि बघूया आपल्याला अळबी भेटतात का आता, कारण की त्याच्यावर एफर्ट्स आपल्याला जास्त असणार आहे. तेच आपल्याला जास्त बघायचं आहे तुमची. तर बघूया मित्रांनो. तर मित्रांनो आपला जास्तीत जास्त प्रयत्न असणार आहे तो चुडी, अळबी आणि रोवणं शोधायचा. दाखवतो कशा वाटेवरनं आम्ही जातो पाहू शकता. म्हणजे जर तुम्हाला रानमेवा खायचा असेल कोकणातला तर अशा वाटेवरून वरून जायला लागेल. ते बघा कशा वाटतात आपल्याकडच्या. ही अशी भोंबाड असतात, इथं साईडला असतात चुड्या वगैरे. तर इथं नाही आहे. तर बघूया आपण जाऊ आता. ह्या तुम्ही काजू पाहू शकता मित्रांनो. इकडं सगळ्या काजू आपल्याच काजू आहेत सगळ्या. तर उन्हाळ्यात आम्ही इकडं काजू गोळा करायला येतो. पडलेले आहेत काजू, पडलेले अजून म्हणजे खूप काजू असतात, खूप काजू पडलेले असतात. आम्ही इथे जमवायला येतो. तर मित्रांनो आता पाहूया. आपल्याला अळबी शोधायची आहेत आणि चुड्या तर त्या भेटल्या पाहिजे आपल्याला फक्त आज. म्हणजे कार्यक्रम फक्त हो. इकडं भाजी काढतात आणि हे बघा इकडं कुड्याच्या भाजीची शेंगा आहेत. हे बघा हे शेंगा असतात झाडाला लागले. गट्ट्याचा गट्टा आहे. तर गट्टा आता काढायचा आहे आपण. काढूया. मस्त की कोवळी कोवळी पानं भेटलेत भारताच्या भाजीची. आणि साईज बघा केवढी मोठी आहे ती. अशी पानं भेटली पाहिजे मित्रांनो. अशी पानं भेटली ना खूप मस्त भाजी होते. आणि भारताची भाजी एकदम चवीला खूप मस्त असते. कमेंट करा कोणी कोणी भारताची भाजी खाल्ली. मस्त पान आहेत. इकडे काढतात हे पण त्याची भाजी आहे. हा ना कोवळी पान असतात, ही कोवळीवरची ती फक्त काढायची असतात. हां कोवळी पान असतात ना वरची ती फक्त काढायची असतात त्याची. एवढी पण कोवळी नाही. हां एकदम पण कोवळी नको एवढी, मी जशी काढली तशी. हां एवढी ठीक आहे. एकदम एवढी पान ठीक आहे. तर मित्रांनो असा रानमेवा खायला रानात फिरावं लागतं, तेव्हा असं रानमेवा भेटतो आपल्याला रानामध्ये जाऊन.
आम्हाला पण करायला लागतं. लोक बोलतात मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. हे पडद्यामागचे कलाकार आहेत. अक्षय दे तर भाजी कोंबून कोंबून भरतोय. एक दोन पण घे. घे सगळे आहे तेवढी घे. आता भाजी बांधणार आहे. भाजी बांधण्यासाठी जुगाड. माझं आलं तर ना बाबा. माझं नाव पण सांगा. अनिकेत मोहिते यांनी सुंदर असा जुगाड केलाय भाजी बांधण्याचा. बन आहे. बननी बनतोय. आयनाचे बन आहेत पहिल्यातल्या लोकांसारखे. कुठल्या ह्याच्या माहिती काय कुठली भाय सांग. भेंडी भेंडीचे बन आहेत. भेंडीची घेतो. हा काय घेतो बघू शॉर्ट घेतो ना. ज्या नवरात्रातून आपल्याला फुलं लागतात ना त्याची भेंडीचे बन आहेत. बांधू काय रे जरा धर ना धरायला पण मदत नाही रे करत. मस्त एकच बनवलंस. हाय दुसरा पण काय खाली कसा भारा बांधायला पाहिजे ना डॉक्टर घ्या. मच्छर बघा तिथे कानाजवळ. ते तुझ्या इथलं त्या बंद आलेलं असेल ना रश्या ते बरं झालं असतं. यार मी समजतो ही पिशवी मोठी आहे काय. याची मोठी काय पाहिजे जरा चुकलं. ते आता लवकर बोलतोस तू त्या पाण्यात. आता मला काय माहिती एवढं वेळ मला वाटलं अकरा ते काढू. बस कर बंद करा. आता आपण घरी निघालेलो आहे. चालू आहे. सम्यक चालतोय. मित्रांनो अशा भाजीसाठी रानात फिरावं लागतं. बघूया इथं भाजी भाजी असा स्पॉट आहे ना मित्रांनो जो झाडा बाजूचा स्पॉट आहे. त्या ठिकाणी जास्त करून असे चितळ्या वगैरे लागतात. काय नको राहू दे आता. बघ ना घे ना कधी घे. राहू दे आता भरपूर झालं मला. समीक्षा पण घरा खातील खाली. तर मित्रांनो आपण पुण्याच्या शेंगा म्हणजे एवढ्या काढलेल्या आहेत भरपूर काढलेल्या आहेत. आणि भाज्याची भाजी खूप भेटली. आपल्याला अळदी आणि चिकल्या वगैरे काय भेटलेलं नाही आहे तसं पण बघू आपण नंतर भेटले तर तुम्हाला नक्कीच तो ब्लॉग मी टाकेल यूट्यूबला. तर आपल्याला फक्त भाज्याची भाजी पुण्याच्या शेंगा भेटलेल्या आहेत. तर मस्त भाजी भेटली भरपूर भाजी भेटलेली आहे. आणि आपण आता चाललो आहे घरी. तर मित्रांनो हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. चला मित्रांनो जाऊया आपण.